नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे टेक मराठी क्वीन. ओके. तर आज आपण बघणार आहोत की आपण थंबनेल कसं लावायचं. मी जे थंबनेल लावते ते मी थंबनेल कोणत्या ॲपमधून लावते आणि कसं मी बनवते ते तुम्हाला आज मी सांगणार आहे. तर चला मग बघूया. तर तुम्हाला ह्या साईडला स्क्रीन दिसेल, तर त्या स्क्रीनमध्ये बघा तुम्ही, मी जे रेकॉर्डिंग करते ते सगळं तुम्हाला ते दिसणार आहे. तर आपल्याला पहिला जायचं आहे प्ले स्टोअरमध्ये. प्ले स्टोअर तर तुम्हाला सगळ्यांनाच ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे की प्ले स्टोअर काय असतं, ज्या ठिकाणी आपण ॲप्स वगैरे डाउनलोड करून घेतो. ओके. तर मग आपण काय करूया, आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जाऊया. प्ले स्टोअरमध्ये आम्ही आलेलो आहे आता. मग इथं जाऊन आपल्याला कॅनव्हा सर्च करायचं. मग कॅनव्हा सर्च करून त्याला इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल करून आता आपण ओपन करूया. मी आता इन्स्टॉल वगैरे केलेलं आहे डाउनलोड करून. मग हे असं ओपन होतं. ओके. तर ओपन झालं आपल्याला काय करायचं, इथं प्लस दिसायला आयकॉन, तुम्हाला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. म्हणजे ते नवीन नवीन स्क्रीन तयार करते तिथं. मग आता मी तिथं प्लसवरती क्लिक केलेलं आहे. मग हे थोडं लोडिंग ओपन व्हायला थोडं टाइम घेते, पण ओपन होते. मग आता बघू शकता तुम्ही ओपन झालं आहे, पण अजून खालती व्ह्यू झाली आहे. तर असं ओपन होतं. हे आता इथं काय आहे, व्हाईट बॅकग्राऊंड आहे. फर्स्ट व्हाईट बॅकग्राऊंड आहे. मग आपल्याला आमचं स्वतःचं बॅकग्राऊंड जर काहीतरी लावायचं असेल, तर त्याच्यासाठी इथं बॅकग्राऊंड दिसतात तुम्हाला, इथं बघू शकता आलेलं आहे. तर तुम्ही ह्याला मी रेकॉर्डिंगला साईडला करते. तर इथं बघू शकता तुम्ही, इथं बॅकग्राऊंड इथं दिसत नाही झालं. त्यासाठी आपण बॅक जाऊया. तुम्हाला बॅकग्राऊंड कुठून घ्यायचं, इथं रिप्लेस दिसायला ना, त्या रिप्लेसवरती क्लिक करायचं आपण. इथं क्लिक केल्यावर तुम्हाला इथं बॅकग्राऊंड दिसतो ऑप्शन, ह्या बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं. मग इथं बॅकग्राऊंडवरती क्लिक केलं तर काय होतं, इथं तुम्हाला कलर्स दिसतात. हे कुठले पण तुम्ही कलर चॉईस करू शकता. तर मी एक कलर चॉईस करते याच्यातलं. आणि कधी पण बॅकग्राऊंड तुम्ही प्लेन ठेवायला, समजा समजा तुमचा फोटो वगैरे स्वतःचा घालायचं असेल तुम्हाला, तर प्लेन बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड ठेवा. ओके. तर नेक्स्ट जाऊया आपण. मग बॅक घ्यायचं इथं. मग बघू शकता तुम्ही आता ब्लॅक बॅकग्राऊंड आपला आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मला टेक्स्ट ऍड करायचं. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, वरती जर 3 डॉट दिसतात तुम्हाला, त्या 3 डॉट वरती जायचं आहे. नंतर काय करायचं, जायचं आणि फक्त बॅक यायचं. ओके. जायचं तिथं क्लिक करायचं आणि बॅक यायचं. इथं बॅक बटन दिसायला. तुम्हाला इथं दिसते खालती ऑप्शन दिसतात, टेक्स्ट, ब्रँड, अपलोड सगळे. मग आपल्याला टेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. मग टेक्स्ट वरती क्लिक करायचं, तिथं ऍड अ हेडिंग आहे. मग हेडिंग वरती क्लिक करायचं. मग हेडिंग आपण इथं असते बघा, इथे तुम्ही हेडिंग आलेली आहे. हे इथे दिसायला नाही असं ॲरो मार्क्स आणि स्क्वेअर असं काय म्हणतो आपण, क्रॉस साईन काय म्हणतात ना, ते दिसायला. त्याच्यावरती क्लिक करून आपण पुढे मागं करू शकतो हेडिंगला, कुठलं आपल्याला हँडल करायचं इथं. मग इथं क्लिक करायचं आणि आपलं स्वतःचं हेडिंग काय द्यायचं आहे ते तुम्ही घालू शकता. आता इथे मी घालू शकतो की पुरणपोळी कशी करावी, ते लिहूया आपण. ओके. पुरणपोळी कशी करावी. समजा खाण्याचं आपला चॅनल असेल, कुकिंग चॅनल, तर त्याच्यासाठी असं घालू शकतो आपण. आता हे तर झालं आपलं काय झालं, टेक्स्ट झालं. आता ह्याला तुम्हाला बॅकग्राऊंड द्यायचं आहे किंवा त्याचा फॉन्ट इन्क्रीज करायचं, इथं जायचं खालती. ते दिसाल तुम्हाला फॉन्ट साईज दिसायला. मग हा फॉन्ट साईज मी वाढू शकतो, पुढं पाठीमागं करून काय करू शकतो, वाढवू शकतो. आता मी वाढवून गेले. मला फॉन्ट बोल्ड करायचं, त्याच्यासाठी इथं जायचं, बी फॉर्मॅट तिथे जायचं. बी फॉर्मॅट बोल्ड दिसायला, बोल्ड करायचं. बघा तुम्ही फॉन्ट माझं बोल्ड झालं. इटॅलिक पाहिजे इटॅलिक करू शकता, अंडरलाईन पाहिजे अंडरलाईन करू शकता. तुम्हाला कसं पाहिजे तसं. ओके. अंडरलाईन नको मला, मी करते फक्त मी बोल्ड करते. ओके. तर बोल्ड आहे, इटॅलिक पण नको मला. ते झालं. आता समजा हे तर झालं आपलं. आता मला बॅकग्राऊंड द्यायचा आहे टेक्स्टला. तर काय करायचं, इथे तुम्हाला इफेक्ट म्हणून दिसत असेल, त्या इफेक्टवरती क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं पुढे जायचं आहे. इथं बॅकग्राऊंड दिसायला तुम्हाला, ह्या बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं. मग इथं बघू शकता ऑटोमॅटिक बॅकग्राऊंड घेतले ते येलो कलर. आपल्याला बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा तर तुम्ही कलर पण इथे चेंज करू शकता. ओके. इथं कलर्स दिसाले, तर कलर्समध्ये तुम्ही जाऊन काय करू शकता, किंवा ह्या बॅकग्राऊंडमध्ये जाऊनच कुठे झालं आपलं इफेक्ट. इथं इफेक्टमध्ये जाऊन तुम्ही इथे शेप्स आहे, तिथे शेप सिलेक्ट करू शकता तुम्ही, स्टाईल सिलेक्ट करू शकता. इथं कलर दिसाल, इथं कलरमध्ये जायचं आणि तुम्हाला कुठला पाहिजे कलर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. बॅकग्राऊंड लावू की हे बॅकग्राऊंडमध्ये बघू शकता, बॅकग्राऊंड कलर चेंज होते. जसं मी इथं सिलेक्ट केलं तसं बॅकग्राऊंड कलर चेंज झाला. आता मी सध्याला काय ठेवतो, पिंक नको, येल्लोच ॲक्च्युली करेक्ट होतं, तर मी सध्याला येल्लोच ठेवते. ओके. तर हा बॅकग्राऊंड आहे माझा. तर हा बॅकग्राऊंड झाला. नेक्स्ट आता समजा तुम्हाला इमेज ॲड करायचं, ते कुठून करायचं, तर इथं जायचं, अपलोड दिसायला तुम्हाला अपलोडवरती क्लिक करायचं. तर मला आता उठली तरी इथं बाहेरून तुमच्या गॅलरीमधून तुम्हाला घ्यायचं तर अपलोड फाईल्स म्हणून तिथं जायचं. म्हणजे तुम्हाला काय करायचं, तुमच्या गॅलरीमध्ये घेऊन जाते, तिथून तुम्ही कुठलं पण इमेज डाउनलोड करून घेऊ शकता. आता मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेलं आहे, कारण टाइम सेव्ह होतं, कारण व्हिडिओ मोठा व्हायचा नाही. गुड मॉर्निंग इमेज आहे, ते मी सिलेक्ट करते. मग बघा तुम्ही इथं माझं आपणच ते काय केलं, गुड मॉर्निंग इमेज इथं घेतलं. तर ह्याला मी काय करणार, साईडला लावून घेणार. ओके. ह्याला मी बरोबर ठेवते असं. ओके. तर हे झालं माझं टायटल, हे झालं माझं इमेज इथं ॲड झालं. तर खालती मला अनेक टायटल लावायचं असेल तुम्हाला, तर काय करायचं आहे, मग परत मी 3 डॉट्समध्ये जायचं, बॅक यायचं. ओके. मग इथं टेक्स्ट आहे,
मग हेडिंग सिलेक्ट करायचं. मग हे मी काय करणार, परत इथं लावणार, इथं एक हेडिंग मी देणार. ह्याला मी काढते 2024, म्हणजे 2024मध्ये पुरणपोळी कशी करायचं हे मी याच्याबद्दल सांगणार आहे तुम्हाला. त्यासाठी मी ते दिलेलं आहे. ओके. कुठं पण तुम्ही हलवू शकता. तुम्हाला कुठं पाहिजे तर तुम्ही त्याला काय करू शकता, हलवू शकता. आता मला ह्याचं काय करायचं, जरा फॉन्ट इन्क्रीज करून घेऊया आपण, फॉन्ट साईज. तर मी फॉन्ट साईज वाढवलेला आहे इथं. बॅकग्राऊंड पाहिजे तुम्ही बॅकग्राऊंड पण घालू शकता. बोर्ड आहे ॲक्च्युली, मी बॅकग्राऊंड थोडं देते त्याला. हे तुम्ही दुसरं डिझाईन पण देऊ शकता बघा इथं. हे पण छान आहे ॲक्च्युली. ओके, तर बॅकग्राऊंड हा राहू देते, येलो कलर राहू देते. ओके, तर बघा तुम्ही असा आता थंबनेल तयार झालेला आहे आपला. असं तुम्ही दुसरं घालू शकता, त्याचा टाइम चालेल, पण तुम्ही दुसरे पण ऑप्शन्स आहेत ते पण तुम्ही चेक करू शकता. मग इथे तुम्हाला ॲरो दिसायला वरती आणि त्याच्यावरती क्लिक करायचं आहे ॲरोवरती. मग इथे तुम्हाला डाउनलोड ऑप्शन दिसतो. इथे बघा तुम्हाला डाउनलोड दिसायला, मग डाउनलोडवरती क्लिक करायचं. ओके, मग डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सांगतो मी, इथं PDF आहे. PDF आपण घ्यायचं नाही, आपल्याला एकच फाईल घ्यायची आहे ना, त्यासाठी त्याच्यावरती क्लिक करायचं. PNG म्हणून PNGवरती क्लिक करायचं. PNG क्लिक झालं तर नंतर आपल्याला डाउनलोड ऑप्शन येतं, मग डाउनलोडवरती क्लिक करायचं. साईज बाय डिफॉल्ट असते तोच साईज ठेवायचा. मग आता हे डाउनलोड होते आणि आपल्याला काय होतं, आपल्या गॅलरीमध्ये स्टोअर होतं, मग तिथून आपण यूज करू शकतो. बघा ते डाउनलोड व्हायला, ते डाउनलोड प्रोसेसिंगमध्ये आहे आता. ओके, तर हे झाल्यानंतर आपलं इमेज तयार होत आहे. मग आपण इमेज आम्ही जे बनवतो त्याला आपण लावू शकतो. ओके, तर बघू शकता हे डाउनलोड झालेलं आहे. डन डाउनलोडिंग म्हणून आलं. सेव्ह टू गॅलरी बघायचं, सेव्ह गॅलरीला माझं सेव्ह झालेलं आहे. मग तिथून मी घेऊ शकतो. ओके, तर असं तुम्ही तुमचे थंबनेल बनवू शकता. मी कसं बनवलं ते मी तुम्हाला मेथड सांगितलं, त्यामुळे तुम्ही भरपूर ऑप्शन्स आहेत ते तुम्ही यूज करू शकता. ओके, तर मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल की मी काय ज्याच्याबद्दल म्हणजे थंबनेल कसं बनवायचं ह्याबद्दल मी जी काही इन्फॉर्मेशन दिली ती तुम्हाला समजलं असेल. जरी समजलं नसेल तरी तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा. मी तुम्हाला व्यवस्थित आणि सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्हाला व्हिडिओ माझा जरा थोडा तरी बेनिफिट असं वाटलं तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्ते सगळ्यांना.